शेतकऱ्यांसाठी 9 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। राज्यातील धरणात केवळ 55% पाणी साठा, गत वर्षी होता 81% साठा। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच 511 टँकर, सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगरात। वाशीतील एमपी मसीत हापूस आंब्याची वाढली आवक, रत्नागिरी सिंधुदुर्गसह अलिबागचाही आंबा विक्रीसाठी झाला दाखल। तर कोकणातील हापूस आंब्याची जानेवारी महिन्यामध्ये झाली होती विक्रमी आवक। नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत ही कांदा लागवड मोठ्या प्रमाणात, 2 लाख हेक्टर पर्यंत लागवडीचा अंदाज। नुकसान होत असूनही कांद्याला मिळते पसंती। तर अनेक भागात कांदा लागवडी झाल्या असून ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने फवारणी केली जात आहे। तर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झालेले आहे, तरी कांदा लागवडीला शेतकरी देत आहेत प्राधान्य। तर पावसाळ्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात पाणी उपलब्ध। जिल्ह्यात हमी भावापेक्षा कमी दराने होत होती खरेदी, तर आता जिल्ह्यात हमी भाव केंद्राची तयारी। बाजार समित्यामध्ये सोयाबीन आवक घटली, तर जिल्ह्यात हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। हमी भाव केंद्रांनाही प्रतिसादाची शक्यता कमीच, महिनाभरानंतर स्थिती सुधारण्याची आली शक्यता। तर त्यानंतर बाजार समित्यामध्ये व्यापाऱ्यांनी दरात किंचित वाढ केली, तथापि दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री थांबवली आहे। त्यामुळे बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र मागील 2 दिवसांपासून पाहायला मिळत आहे। अपघात विम्यापोटी 48 कोटी मंजूर, कृषी विभागाकडून 2453 दावे निकाली, शेतकऱ्यांच्या वारसांना होणार वितरित। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्याची मान्यता दिली। तर राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 2373 दावे निकाली काढले असून त्यापोटी 47 कोटी 12 लाख जाहिराती 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट 2022 यामध्ये 138 दिवसांच्या खंडित कालावधीमध्ये 77 दाव्यापोटी 1 कोटी 51 लाख रुपयांचा विमा वितरित करण्यात येणार आहे। हमीपेक्षा कमी भावात कापूस खरेदी, वादावादीतून व्यापाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण, शहादा कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार, व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी। तर बाजार समित्यामध्ये कापूस खरेदी केंद्रावर हमी भावापेक्षा कमी दरात कापूस का खरेदी होत आहे या वादातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये सोमवारी शाब्दिक चकमक झाली होती। या दरम्यान व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून संबंधित व्यापाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तर शहादा बाजार समितीमध्ये खरेदी केंद्रावर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात सुरू असलेला वाद जे आहे ते आता पुढील काही दिवसात आता थांबण्याची शक्यता आहे। तर दोंडाईच्या रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस खरेदीसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। अखेर शेतकरी कृषी अधिकारी यांच्या प्रयत्नाला यश, शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। पीएम किसान अनुदान 2 वर्षापासूनचे वंचित शेतकरी पात्र, वेळोवेळी केला पाठपुरवठा, सरकारी काम 2 वर्षे थांबवायचा प्रयत्न। पीएम किसान योजनेची गेली 2 वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या 148 शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांचे अनुदान पुन्हा सुरू झाले। कृषी अधिकारी राहतात तहसीलदार, तहसीलचे अधिकारी यांचा सत्कार जे आहे ते लाभार्थी शेतकरी ग्रामस्थांमार्फत करण्यात आला। तर नतू पाटल चिवाडी, रामपूरवाडी या 2 गावातील जमीनधारकांपैकी नतुल पाटच्या वाडीत 147 तर रामपूरवाडीत 67 शेतकऱ्यांना जमिनी तांबा शिवरात दाखवले। हे शेतकरी पीएम किसान यादीत नसून म्हणजे त्यांना पीएम किसान यादीत ते नव्हते। तर या शेतकऱ्यांना लँड सिंडिक सुद्धा पीएम किसान पोर्टल नसल्याने यांचे अनुदान बंद झालेले होते। तर शेतकरी मित्रांसाठी आता त्यातील आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल।
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज, राज्यात गारठा कमी होऊन उन्हाचा चटकाने उकाड्यातील वाढ. अनेक ठिकाणी पारा 35 अंशाच्या पार गेला. तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. बुधवारी हरियाणातील कर्नाटल येथे देशाच्या सपाट भूभागावरील 4.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत राज्यातील किमान तापमानाचा अंदाज दर्शवणारा नकाशा हवामान विभागाने जाहीर दिलेला आहे. तर आता राज्यात कमाल आणि तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान वाढ झाल्याने सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 67.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले. हमी भावाने मूग उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ. सोयाबीनची जेमतेम 7,000 क्विंटलपर्यंत खरेदी. तर शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमी भाव जाहीर केले जातात. यानुसार हंगामात खरेदीच्या प्रक्रिया राबवली जाते. या वर्षात हमी भावाने सुरू केलेल्या खरेदीत मूग उडीद मुहूर्तालाही चांगला दर मिळालेला नाहीये. तर सोयाबीनची जेमतेम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बाजारात सोयाबीनचा दर 4,000पर्यंत घसरल्याने हमी भाव खरेदी केंद्रावर पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या हंगामात मूग उडीद खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन 112 तर विदर्भ मार्केटिंग 27 केंद्र कार्यान्वित केलेले होते. सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यासोबतच NCDS पुन्हा सुरू करण्याची मागणी. तर सोयाबीन कापसाला अत्यंत कमी भाव मिळत असून सोयाबीन असोसिएशनच्या पत्रानंतर बंद केलेले NCDS पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रतापराव जाधव यांनी 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे संसदेत बोलताना केली. तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्याची संधी जाधव यांनी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी प्राधान्य शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा मुद्दा मांडला. सोबतच NDA सरकारने विकासात्मक दृष्टिकोन ठेवत देशाचा चेहरा मोहरा बदलल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सबका साथ सबका विकास व आता सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्याची प्रेरणा देत असल्याचे ते म्हणाले. शेअर मार्केट बाबत मोठी बातमी. तर आता स्टॉक मार्केट बाबत छोटीशी अपडेट. पंतप्रधानांच्या टिपनं गुंतवणूकदार मालामाल. तर ऑगस्ट 2023 मध्ये सभागृहात केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना खास प्रकारच्या टिप्स दिल्या होत्या. ज्या सरकारी कंपन्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे त्यांच्यातच गुंतवणूक केली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला होता. PM मोदींनी हे विनोदी पद्धतीने सांगितलं असलं तरी या भाषणाचा 6 महिन्यातच बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर्सवर जबरदस्त परतावा दिला. तर शेतकरी मित्रांनो, NCBC इंडिया लिमिटेड व्यतिरिक्त इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, IRFC, हुडको, तर ASG विशन लिमिटेड आणि कोचिन शिपयार्ड या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तर रोजची रोज बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.